क्लासमध्ये जा. ऋषी सर, मला जरा तुमच्या संग बोलायचंय. हे ऋष. आता ही माकडी इथं कशा पाय आली? ऋष, हाव आर यू? कसा आहेस? ऐक ना, मी आज कशी दिसते सांग. मला काय विचारतेस? त्यांना विचार. या दोघींना, या दोघी उजवेस तूच सांग ना. ओके, आय नो, मी काय पण घातलं तरी चांगलीच दिसते ना. एनिवे गाईज लिसन, मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की लवकरच मी आणि ऋष एंगेजमेंट करणार आहे. आमचं लग्न होणार आहे. ऋषी सर, आम्हाला आज तुमच्या तोंडून तुमच्या एंगेजमेंट बद्दल आणि लग्नाबद्दल ऐकायचंय. आणि प्लस तुम्हाला आमची फ्रेंड अनिका आवडते हे सुद्धा ऐकायचंय. प्लीज आज सगळं मनातलं सांगून टाका. सो गाईज, फायनली आज ऋषी सर अनिका बद्दल त्यांना काय वाटते हे आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त करणार आहेत, आणि तेही जेनझी स्टाईल मध्ये, राईट? काय म्हणताय फ्रेंड्स? तर मग आज प्रपोज होऊनच जाऊ देत. ऋष, असं काय झालं? शांत का उभा आहे? बोल ना काहीतरी. सगळे बघ किती फोर्स करताय. सगळ्यांना पाहिजे तू काहीतरी बोलावं. बोल ना प्लीज सर, बोला ना. बस, काय फालतूपणा लावलाय हा? प्रत्येक गोष्टीची काळ, वेळ, जागा असते. एक कॉलेज आहे आणि मी प्रोफेसर आहे तुमचा. भान ठेवा जरा. जास्त फ्रँक व्हायची गरज नाहीये. शिकायला येतं ना इथे? काय तमाशे बघायला येता? निघा क्लासरूम मध्ये. आणि तुला चांगलंच माहितीये की मी हे लग्न का करतोय. तुझ्यासाठी करत नाहीये. मी आईला वचन दिलंय त्यासाठी करतोय. नॉनसेन्स. या अनिकाला तर अकलेचा भागच नाही. कुठं कसं काय वागायचं काय कळते कायला. अन्नपूर्णा आजींची नात आहे, राजन काकाची पोरगी आहे. हिच्यामुळे त्यांचं नाव जोडलं जातंय. आणि ही कसं वागते? जरा जबाबदारीनं शाण्यासारखं वागायचं तर नाही, डोसक्यावर पडल्यासारखंच वागते. आणि म्हण ऋषी सरांसोबत लगीन करायचं. हा? आता हिला काय झालं वैतागायला? निंगे, त्या दोघांचा साखरपुडा झालेला हिला नको आहे काय? ए, तिला कसं वाटल? काय बी बोलतस? चल येड्या. आई बोल ना. बरी आहेस का तू? काही होत आहे का तुला? ऋषी, मी बरी आहे बेटा. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना. ऋषी, कधी कधी आयुष्यात ना आपले आई वडील आपल्याला न पटणारे निर्णय घेतात. पण आपल्याला तेव्हा जरी ते चुकीचे वाटत असले ना ऋषी, तरी त्याच्या मागे काहीतरी कारण असतं बेटा. मी सुद्धा आज हा जो डिसिजन घेतलाय ना, याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुमची काळजी आहे. आय नो दॅट आई. आय नो तू आणि बाबांनी किती सॅक्रिफायसेस केलेत माझ्यासाठी. लहानपणीपासून माझे सगळे हट्ट पुरवलेत तुम्ही. आई वडील म्हणून खूप केलं तुम्ही माझ्यासाठी. त्यापुढे ही गोष्ट खूप क्षुल्लक आहे. एवढं करूच शकतो ना मी. आई तू जिद्दी आहेस. कधी कधी हट्ट करतेस खूप. आणि मी तुझ्यासारखाच आहे हट्टी. म्हणून आपलं अनेकदा पटत नाही, वाद होतात. पण आपल्यात कितीही वाद झाले आई, तरी मला नीट माहिती आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. आणि आई माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. तू शिकवलंस ना की काही झालं तरी फॅमिली कम्स फर्स्ट. मग मी का नाही ऐकणार तुझं? एक बोलू आई, आजपर्यंत आई तू अनेक चॅलेंजेस फेस केलेत, न घाबरता न डगमगता. पण काल तुझ्या डोळ्यात मी एक वेगळीच भीती बघितली आहे.
वेगळीच काळजी बघितली जी याआधी मला कधीच दिसली नव्हती. काहीतरी मोठं झालंय आई, हे नक्की. बघ, मी तुला दिलेलं वचन नाही मोडत आहे. मला फक्त तुझ्या या भीतीमागचं कारण हवंय, दॅट्स इट. माझ्याकडे अशी गोष्ट आहे की जी पाहिल्यानंतर तू स्वतःहून ऋषीचं लग्न अनिकाशी करून द्यायला तयार होशील. आई, प्लीज प्लीज मला सांग. हे बघ, मला बाकी काही नकोय. मला फक्त तुझ्या या वागण्यामागचं कारण हवंय, प्लीज. ऋषी, आत्ता फक्त इतकंच सांगू शकते की मी हा जो निर्णय घेतलाय ना, हा आपल्या सगळ्यांच्या भल्याकरता घेतलाय. बेटा, तू तू आत्ता फक्त आपल्या आईवर विश्वास ठेव. बाकी मला काही विचारू नकोस. ठेवू आई फोन? काम आहे मला जरा. ओके बेटा. सॉरी ऋषी, मला माफ कर. मी असा निर्णय का घेतलाय हे मी तुला आत्ता सांगू शकत नाहीये. माझ्या मनात नसताना हा निर्णय मी घेते बेटा, आपल्या प्राजूसाठी. प्लीज प्लीज मला माफ कर. ए बेवड्या, माझ्यासाठी कोल्ड्रिंक आण. बघतो काय असं, जा. सिरियसली यार अनिका, आज जे काही झालं ना, मी अजूनही शॉकच आहे. म्हणजे आय मीन, ऋषी सरांनी जो काही तुझा पचका केलाय, असं कसं वागू शकतात ते तुझ्याशी? आणि अनिका, ऋषी सरांनी तुला प्रपोजच नाही केलं, याचा अर्थ ते या लग्नात इंटरेस्टेडच नाहीये. देन व्हॉट अबाउट युअर एंगेजमेंट? ती होईल ना? ऑफकोर्स एंगेजमेंट तर होईलच. पण कशी? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तीच आहे. लेट मी टेल यू. सो आला गाव छाप नंबर 3.